नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह कुटुंबामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती आपण नेहमीच क्रिएटिव्ह गोष्टी घेत आलो आहोत. तर मला सांगा, या जगामध्ये सर्वात मोठी आणि सुंदर असं क्रिएशन कोणतं बरं आहे? तर नक्कीच तुमच्या मनामध्ये एकच उत्तर आलं असेल, ते म्हणजे 9 महिने गर्भामध्ये ठेवून बाळाला दिलेला जन्म. पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एका स्त्रीचं आयुष्य कसं आहे? रोजचा लोकलचा प्रवास आहे, ऑफिसच्या डेडलाईन्स आहेत, स्ट्रेस आहे. तर या सर्व गोष्टी तिने कशा बरं मॅनेज करायच्या? या सर्व प्रश्नांची प्रॅक्टिकल उत्तरं घेऊन आज आपल्या चॅनलवरती उपस्थित आहेत AYG अकॅडमीच्या संस्थापक प्रसिद्ध डॉक्टर नूतन पाखरे. नमस्कार ताई. नमस्कार स्वाती. तुमचं आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? तर आयु प्लस वेद असे दोन ह्याच्यामध्ये आपण स्प्लिट केले वर्ड्स हे. तर आयु म्हणजे काय? तर आयुष्य. आयुष्य. हा. ओके. हा. पण आयुष्य म्हणजे काय? जीवन. जीवन म्हणजे काय? वय जे जगतो ते. एक्झॅक्टली. ते आपण म्हणजे आपण जे जीवन जगतो, तर जीवन म्हणजे काय? आपण जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये जो आपण आपला प्रवास असतो, ते म्हणजे जीवन, ते म्हणजे आयुष्य. मग कोणाचं किती आयुष्य आहे? 50 आहे, 100 आहे, की 20 आहे, की 30 आहे, डिपेंड्स. मग तुम्ही त्या जेवढं पण तुमची ड्युरेशन आहे इथे, तर त्याचं नॉलेज, पहिल्यांदा जीवनाचं नॉलेज, म्हणजे असं म्हटलं जातं की आयुर्वेद म्हणजे सायन्स ऑफ लाईफ. पण पहिल्यांदा लाईफ काय आहे? तर ते आयु. आता आयुर्वेद हे शास्त्र काही मॅनमेड नाहीये, म्हणजे ह्युमन बिंगने बनवलेलं नाहीये. ते आलेलं आहे समुद्र मंथन जेव्हा झालं होतं, तेव्हा जेव्हा धन्वंतरी तिथून आले, त्यांनी ते आयुर्वेद हे पूर्ण पृथ्वीवर मनुष्याच्या आयुष्यासाठी, हेल्दी ठेवण्यासाठी. आयुर्वेद म्हणजे अगदीच प्राचीन. हा, प्राचीन म्हणजे ते असं म्हणू की आपल्या जीवनाला स्वस्थ ठेवण्यासाठी, म्हणजे हेल्दी ठेवण्यासाठी. तो एक 50% जो भाग आहे, तो आपल्या सर्वांसाठीच. आयुर्वेद सगळ्यांनाच माहिती पाहिजे की आपण सकाळी उठलं तर कसं राहायचं, आपण डिस्कस करूयाच ते. पण त्याचा पूर्ण सायन्स आहे. आणि डॉक्टरांचा भाग कुठे सुरू होतो? जिथे तुम्ही आजारी पडलात, तर आजारातून कसं बरं करण्याचं. तर असे दोन इम्पॉर्टंट उद्देश आहे आयुर्वेदाचे: स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमन. अगदीच. म्हणजे आयुर्वेद हा शब्द पण संस्कृतच आहे. मला वाटतं आयुर्वेदाचा अभ्यास पण बऱ्यापैकी संस्कृत मध्येच आहे. हो, आमचे चरक, सुश्रुत, अष्टांग हृदय असे जे पुस्तकं आहेत, जे आम्ही स्टडी केलेलं, तर संस्कृतमध्ये आहे. आणि ती लँग्वेज तुला माहितीये की ऍज अ टीचर पण तुला माहितीये की किती डिसअपेअर झाली, शिकत नाही लोक. पण आपलं खूप सारे शास्त्र जे इंडियाचे आहेत, ते सगळे आपल्या संस्कृत लँग्वेज. आज लोक विटॅमिन टॅबलेट्स वरती हजारो रुपये खर्च करतात. म्हणजे हे विटॅमिन कमी आहे किंवा ते विटॅमिन कमी आहे तुमच्यामध्ये, याच्यावरती भरपूर खर्च होतात. पण आपल्या स्वयंपाकघरात औषधं आहेत असं आयुर्वेद सांगतो. हे खरं आहे की खोटं? जसं हळद म्हणा, किंवा खोकला झाला तर आपण काय करतो की अद्रकचा चहा करूया आपण. तर घरात आलं पण असतं है ना, किंवा जिरे, मोहरी, हे स्पायसेस, ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदातूनच तर आलेल्या आहेत. बरोबर. आता म्हणजे विटॅमिन टॅबलेट म्हणजे कसं, आयर्न टॅबलेट्स घ्या किंवा काही तुमच्यामध्ये डेफिशियन्सी आहे, D3 वगैरेचा आजकाल खूप आहे. तर आयुर्वेद ह्याच्यामध्ये कसं काय सपोर्ट करू शकतो? आयुर्वेद ह्याच्यामध्ये सांगतं, जर तुमचा आहार बरोबर असेल तर तुम्हाला ह्या सर्व सप्लिमेंटची जास्त काही गरज लागणार नाही. कारण की आपल्या आहारामध्ये सगळे सप्लिमेंट्स असतात. जसं आता तू व्हिटॅमिन डी म्हणाल, तर ते आपल्याला ड्रमस्टिक मध्ये एवढं व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम महत्वाचं, ते सगळं ड्रमस्टिक म्हणून आपण. शेंगा. हो. शेवगा आपण खाल्लात तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार कॅल्शियम. आता इमॅजिन कर की सप्लिमेंट खाताय, कॅल्शियमच्या गोळ्या खाताय, व्हिटॅमिन डी, तरी पण आयर्न सप्लिमेंट्स पण आहे. आयर्न, हा, की आयर्न, आता बीटरूट खा, पालकची भाजी खा, त्याच्यामध्ये तर आयर्न मिळतं ना. तर ते खाल्लं तर ते तुम्हाला डायजेशन तुमचं चांगलं पाहिजे. तुम्ही भाज्या खा किंवा तुम्ही सप्लिमेंट खा, जर डायजेशन नसेल तर कशाचाच उपयोग नाही म्हणून. म्हणजे ताई, आयुर्वेद म्हणजे फक्त घरगुती उपाय असं आहे का?
असं नक्कीच नाहीये, कारण हम्म. की असं असतं तर मग सगळ्यांनी घरातच उपाय केले असते. हो. आयुर्वेद डॉक्टरांची गरजच नसते. तर आयुर्वेद हा पूर्ण एक सायन्स आहे. ओके. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की आयुर्वेदाचं 2 उद्देश, जसं तुम्हाला जर तुम्ही हेल्दी आहात, आता आयुर्वेदमध्ये हे सांगितलेलं आहे की सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला तुमची दिनचर्या कशी ठेवायची. सकाळी किती वाजता उठायचं, उठल्यानंतर कसे दात घासायचे आणि दात घासताना तुम्ही काय विचार करताय, प्रेझेंट आहात का, हे सगळं. आणि त्याच्यानंतर तुम्ही नाश्ता कधी करताय, बरोबर. जेवण वेळ पण महत्वाची आहे. एक्झॅक्टली, किती वाजता खाताय, मग तुम्ही त्याच्यानंतर काम करताय, त्याच्यानंतर आल्यानंतर काय करता, तर ही पूर्ण दिनचर्या. तर हे जर आपण आयुर्वेदाने जसं सांगितलं तसं फॉलो केलं तर तुम्हाला डॉक्टरची गरजच नाहीये. पण म्हणजे आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आधीच सांगितले सांगून ठेवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही हेल्दी आहात तर तुम्ही हेल्दी राहाल जर तुम्ही आयुर्वेदने सांगितलेल्या ह्या गोष्टी फॉलो केल्या. आता जसं आपला उन्हाळा संपला, पावसाळा सुरू झाला, तर आपण काय करतो, आपण जे कॉटनचे कपडे वापरत होतो आता आपण काय करतो, सिल्कचे अडॅप्ट करतो गोष्टी. तर ते सीझनल चेंज, मग ह्याला म्हणतात ऋतुचर्या. बरोबर. अगोदर आपण दिनचर्या, तर आपली दिनचर्या सीझनच्या अनुसार चेंज झाली. हो. आणि मग ते चेंज होताना आपण ते किती इझिली अडॉप्ट करतो. बरोबर. मग त्यासाठी आपल्याला थोडासा प्रयत्न करावा लागतो. आणि जर तुम्ही कॉन्शियसली सगळ्या ह्या गोष्टी फॉलो केल्या तर आजारीच पडणार नाही. अगदी बरोबर. आजच्या जीवनशैलीमध्ये म्हणजे जसं तू म्हटली लाईफस्टाईल आपली जरा वेगळी आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक कोणती आहे? आणि समजा एखादा रोग एखाद्याला झालाच तर बऱ्याच वेळा माहीत पडत, तर शरीर असं कोणतं संकेत देतं, इंडिकेशन्स असतात की ज्याच्यावरून आपण हे सगळं ओळखू शकतो? 3 पिलर सांगितले आहेत आयुर्वेदमध्ये. नंबर 1 आहार, हो. दुसरं निद्रा म्हणजे झोप, बरोबर. आणि तिसरं ब्रह्मचर्य. अच्छा, बर. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. आहार म्हणजे आपण जे फिजिकल फूड जे आपण आता जेवणाचं बोललो, खाण्यापिण्याचं बोललो ते, पण त्याच्याशिवाय पण मेंटल आहार पण आहे. बरोबर आहे. मानसिक, तुम्ही कोणाशी बोलताय, कोणाशी भेटताय, काय वाचताय, काय बघताय, हा पण एक मानसिक आहार. बरोबर आहे. तर त्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर यू आर डन. नंतर आली निद्रा. आता खाल्ल्यानंतर तुम्हाला झोपणं गरजेचं आहे. 2 दिवस प्रयत्न करा की झोपूच नका. कसं होतंय, तुम्ही खाताय हेल्दी पण तुम्ही झोपतच नाहीये. बरोबर. झोप महत्वाची आहे. तर झोपेत काय होतं, त्याची प्रोसेसिंग होते. तुम्ही जे आहार घेतलाय त्याची प्रोसेसिंग होते, म्हणून तुम्हाला सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटेल जर चांगली झोप झाली असेल. सो निद्रा इक्वली इम्पॉर्टंट आहे. म्हणजे रेस्ट, आराम करणं इक्वली गरजेचं आहे ना. आणि तिसरी गोष्ट काय, ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य लोकांना वाटतं की फक्त सेलिबसी म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी न करणं, पण तसं नाही अर्थ. ब्रह्मचर्य हे सांगितलंय की चरचरती ब्रह्मण. म्हणजे काय, की जसं ब्रह्मण आहे, युनिव्हर्स आहे, त्याच्यामध्ये जे नॅचरल लॉज आहेत ना, ब्रह्मचर्य म्हणजे हेच की जसं आपल्याला नेचरने ठेवले त्या नेचरच्या रूल प्रमाणे वागणं. अच्छा, डिसिप्लिन, अनुशासन, डिसिप्लिन. जर तुम्ही हे डिसिप्लिन ठेवलं की तुमच्या म्हणजे ऍक्टिव्हिटी आणि तुमची रेस्ट, म्हणजे आराम करणं आणि काम करणं, ह्या दोन्ही मध्ये जर तुम्ही समतोलपणा ठेवला, डिसिप्लिन ठेवलं, तर तुम्हाला आजार होणार नाही. हे 3 पिलर आयुर्वेदमध्ये सांगितले. थँक्यू ताई. म्हणजे खरंच मला ही खूप नवीन गोष्ट माहित पडली की ब्रह्मचर्य म्हटलं की जसं तू म्हटली की वेगळा अर्थ काढला जातो, पण आयुर्वेदामध्ये त्याचा खरंच आपण गूढ अर्थ सांगितलेला आहे. हो. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. हो. आणि जसा मी दुसरा प्रश्न विचारला की काही असं झालं तर शरीराचे असे कोणते संकेत आपल्याला, तर आता जर झोप नाही झाली, जसं मी म्हणाले, तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही लागणार, डायजेशन होणार नाही, ऍसिडिटी होणार, गॅस ट्रबल होणार, कामाला चाललंय पण तुमचं लक्ष नाही लागणार, प्रोडक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला फरक पडेल, आणि हेडेक म्हणजे डोकं दुखणं, हे सगळे काय आहेत, हे तुम्हाला इंडिकेशनच देतात. म्हणजे तुमचं शरीर तुमच्याशी बोलतं की माझ्याकडे लक्ष द्या, काहीतरी इम्बॅलन्स झालं. बरोबर. असं. किंवा कधी कधी थोड्या प्रमाणात स्ट्रेस तुम्हाला कामाला लावतो, पण तो जास्त झाला तर काय होतं,
झोप पण लागत नाही आपल्याला. झोप न लागण्याचे कारण पण हेच आहे, चिंता. बरोबर आहे. मग ह्या गोष्टी म्हणजे हे इंडिकेशन आहेत. तुम्हाला झोप नाही लागत म्हणजे काहीतरी तुम्ही इम्बॅलन्स केलं. तुम्हाला भूक नाही लागत म्हणजे काहीतरी इंडिकेशन. भूक पण लागत नाही कोणाला, बरोबर आहे. है ना? किंवा जास्त कोणाला भूक लागते, इरिटेशन होतं, चिडचिड होते, राग येतो, भांडणं करतात, है ना? हे सगळं कशाचे? हे ऍक्च्युली काहीतरी बिघडले आत्म्यात, आयदर तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये. हे सगळे बॅलन्स ठेवले. फरक जाणवतो आपल्याला. आपण गर्भसंस्कार बद्दल बोलणार आहोत, बाळाच्या जन्माबद्दल पण बोलणार आहोत. तर त्याच्यामध्ये लेडीजला, स्त्रियांना हा त्रास जाणवतो सुरुवातीच्या काळात. तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील? काय उपाय आहेत? आता बघ, प्रेग्नेन्सी मध्ये उपाय आणि जनरल ऍसिडिटी मध्ये उपाय हे दोन्ही वेगळे आहेत. ठीक आहे. प्रेग्नेन्सी मध्ये खूप सारे ते आपले हॉर्मोन्सच्या चेंजेसमुळे ती एक तुमच्या शरीराची क्रिया आहे की तुम्हाला जास्त काही असंच खात राहायचं नाहीये, म्हणून तुमच्या शरीराला नको येते. आणि जेव्हा तुम्हाला नॉशिया, वॉमिटिंग देतील तेव्हा तुम्ही आपोआपच नाही खाणार. तर म्हणून शरीर ते क्रिएशन चालू आहे बाळाचं. अच्छा. तेव्हा सांगतंय की नका, काही गरज नाहीये, मी करतोय सगळं काम, आतमध्ये होतंय का. म्हणून ती एक नॅचरली क्रिया आहे आणि त्याच्यामुळे एक हॉर्मोन येतो HCG म्हणून, ह्युमन कोरियोनिक गोनेडोट्रोपिन हॉर्मोन. सायंटिफिक आहे, पण एनिवेज त्याच्यामुळे तुमची बॉडी तुम्हाला सांगते की तुम्ही आराम करा, तुम्ही जास्त काही खाऊ नका. आता आपण बोलूया की ज्यांना जनरल ऍसिडिटी आहे, तर आता ऍसिडिटीचं कारण काय? रात्री न झोपल्यामुळे आहे का? तुम्ही काही बाहेर खाल्लंय, तिखट खाल्लंय, तेलकट खाल्लंय, स्पायसी खाल्लंय, किंवा तुमची प्रकृती पित्त आहे का? त्याच्यानुसार पण आहे की प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि प्रत्येक माणसाची ऍसिडिटी किंवा दुसरे कुठलाही आजार तोही वेगळा आहे. बरोबर. तर जेव्हाही आजार होतो तर माझं रेकमेंडेशन हेच आहे की तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरकडे जाऊन चेक करा की कारण काय. घरच्या घरी उपाय म्हटलीस तर मी सांगेन की दूध घे, कारण दूध काय कफ वाढवणार आहे, मग पित्त कमी होतं. किंवा झोप घे, आराम कर, स्पायसी नको खाऊस, हे मी सांगणार. दीर्घकालीन आजार किंवा जटिल आजार आहेत, जसे की आहे कॅन्सर आहे, अजून कॉम्प्लिकेशन्स आहेत, तर त्याच्यामध्ये आजारांवरती योग आणि आयुर्वेदातून उपाय असे झालेले आहेत का? तर पहिल्यांदा तर मला प्रेक्षकांना आणि तुलाही सांगावंसं वाटतं की प्रत्येक जे ही आपण बोलणार आहोत ही जनरलाइज इन्फॉर्मेशन असणार आहे. तर डॉक्टरांचा सल्ला सर्वांनी घ्यावा स्वतःसाठी इम्प्लिमेंट करण्याच्या आधी. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर द्यायचं झालं तर हो, आयुर्वेद आणि योग दोघांमध्ये आजारांवर बरेचसे असे काही थेरपिटिक योग त्याला आपण म्हणतो. बरं. योगा थेरपीज पण आहे आणि आयुर्वेद थेरपी. बरं. असं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आयुर्वेदमध्ये वेगळे उपाय असतात ज्याने ट्रीटमेंट करून बरं करू शकतो, आणि योगमध्ये वेगळे काही आसन, प्राणायाम किंवा दुसऱ्या काही क्रिया असतात, शुद्धी क्रिया असतात, हे वेगळं. तर योग थेरपी आणि आयुर्वेद थेरपी, चिकित्सा आपण म्हणू थेरपी म्हणजे. तर आता नक्कीच जसं आपण म्हणतो कॅन्सरचं तू म्हणतेस, ठीक आहे, तर हा सगळ्यात म्हणजे सगळं कॅन्सर झालं की सगळ्यांचे पायाखालची जमीन हदरते ना, सुटून जाते. आणि सगळेच म्हणजे ॲलोपॅथीकडे जातात, मोठ्या मोठ्या हॉस्पिटल. किमोथेरपी जो सुरू होते आता बघ, किमोथेरपी चालू असताना पण तू विचार किती ती पेनफुल आणि स्ट्रेसफुल असतं त्या पेशंटसाठी. तर आता आपण जर समजा आपण योगचं म्हणाल, योग थेरपी, तर ही जी स्ट्रेसफुल सिच्युएशन येते किमोथेरपी करताना, त्यासाठी आपण जर योग सायमल्टेनियसली करत राहिलो, बरोबर, त्याच्यासोबत म्हणजे सिंपल जसं श्वासोश्वास, लोम विलोम प्राणायाम आपण म्हणतो, एका नाकात बरोबर श्वास घेऊन दुसऱ्यातून सोडणं, दुसऱ्यातून घेऊन पहिल्यातून सोडणं, हा एक प्राणायाम, सिंपल प्राणायामचा प्रकार केला तर ती जी ट्रीटमेंट चालू आहे त्याची जास्त इफेक्ट आपल्याला दिसतील आणि त्याच्या अनुसार ते जे बरे होण्याचे चान्सेस होते. म्हणजे जो किमोथेरपी तर घेणं भागच आहे, पण त्याला अगदी सपोर्टिव्ह रिकव्हरी मध्ये हेल्पफुल होईल. म्हणजे ज्यांना खूप जास्त सायकलची गरज आहे किमोथेरपी, त्यांची सायकल थोडी आपण कमी, म्हणजे लवकर रिकव्हरी होऊन कमीत कमी त्रास होऊ शकतो, म्हणजे त्रास कमी
होऊन मग ते बरे होऊ शकतात, अशा पद्धतीने. अशी काही उदाहरणं वगैरे आहेत का? कॅन्सरचं तर मी जिथे काम करत होते तिथे कॅन्सरवर पूर्ण रिसर्च करू, म्हणजे योगचा कसा सायंटिफिकली फायदा झालाय हे सगळं प्रूव्ह सायंटिफिक रिसर्च आहेत. तर तू बघू शकतेस इंटरनेटवर पण स्टडी. आणि आयुर्वेदाबद्दल? हा, ते आयुर्वेदाचं तर सांगतेच मी, त्याच्यामध्येही तसंच आहे. जी ट्रीटमेंट आहे, जसं तुम्हाला हे स्ट्रेसचं, आता इथे आपण समजा आसन प्राणायाम असं योगच्या याने केलं, तर आयुर्वेदामध्येही असे काही उपाय आहेत, पंचकर्म थेरपी आहेत, बस्ती चिकित्सा आहे, किंवा तुमचे पंचकर्मामध्ये जसं तू कुठला कॅन्सर झालेला आहे त्याच्यावर पण पण आहे, कुठल्या अवयवाचा आणि किती कुठल्या स्टेजला आहे है ना. म्हणून आपण रॅन्डम असं काय म्हटलं तर मोस्टली मी अवॉइडच करते तसं बोलणं, कारण मग कसं लोक ऐकतात सोशल मीडियावर आणि ते कॉन्ट्राइंडिकेटिव्ह. तर बेटर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन आणि प्लस तुमची ॲलोपॅथिकची जी प्रॅक्टिस आहे ती पण फॉलो करत, इंटिग्रेशन करून तुम्हाला स्वतःला कसं लवकर बरं करा हे महत्वाचं. तर मी मोस्टली तशीच माझी प्रॅक्टिस सुरुवातीपासून होतं. आता कॅन्सर बद्दल काही तुम्ही सांगितलं, पण हे स्त्रियांच्या कॅन्सर बद्दल म्हणजे सर्व्हायकल आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, किंवा त्याच्या हॉर्मोनच्या समस्या आहेत, पीसीओडी आहे, थायरॉइड आहे, त्याच्यामध्ये या गोष्टी कशा इन्व्हॉल्व्ह आहेत? तर बघ, हो, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सर तर हा सेकंड मोस्ट लार्जेस्ट कॅन्सर स्त्रियांना होणारा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हे गरज आहे की आयुर्वेद पद्धतीने पण आणि योगाने सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून होते. पण ते ज्या लेवलचं आहे, ज्या स्टेजचं आहे, तुम्हाला ॲलोपॅथिक डॉक्टर किंवा जे एक्सपर्ट आहेत त्यांना भेटणं गरजेचं आहे आणि इंटिग्रेटिव्ह वेने आपण त्यांना सपोर्ट, स्ट्रेस जो होतो त्या ट्रीटमेंटमुळे किंवा कुठल्या लेवलचं आहे, कुठली आयुर्वेदामध्ये जसं मी म्हटलं बस्ती थेरपी आहे किंवा डिटॉक्सिफिकेशन. कोणती थेरपी? बस्ती म्हणजे डिकॉक्शन, काढा जो बनवून, म्हणजे एक पर्टिक्युलर ज्या प्रकारचा कॅन्सर आहे त्याच्यासाठी. तर आपल्याला जर सर्विक्स मध्ये पोहोचायचं म्हणजे मग डिकॉक्शन किंवा डुशेस देतात जे, डिकॉक्शन एक काढा बनवून मग तो त्या पार्ट मध्ये उत्तर बस्ती म्हणजे जे वजायनाच्या वेने आतमध्ये टाकलं जातं औषध लोकली. अच्छा. हा, तर ते पण म्हणजे जे स्त्रीरोग तज्ञ जे आयुर्वेदामध्ये आहेत त्यांच्याकडूनच, आणि कुठलं आणि कसं आणि कधी हे सगळं त्यांच्याच ह्याने होईल. पण ती बस्ती म्हणजे ते चिकित्सा जी आपण एनल रूटने किंवा स्त्रियांमध्ये वजायनल रूटने जर आपल्याला ह्या सगळ्या पार्टसाठी जर पोहोचायचं असेल तर हा एक रस्ता आहे औषध पोहोचवण्याचा, त्याने करून तिकडची लोकल जी प्रॉब्लेम आहे ते रिझॉल्व्ह करण्यासाठी असेल. आणि पीसीओडी वगैरे हॉर्मोनलच्या ज्या समस्या आहेत त्या, तर ह्या सगळ्या हॉर्मोन इम्बॅलन्स आता ते कधीपासून झालेले आहे. आणि त्या पीसीओडी जसं पाळी येत नाही मुलींना, पीसीओडीचं इरेग्युलर जे पिरियड्स असणं किंवा तुमचं हर्स्युटिझम म्हणजे केस येतात चीनवर किंवा मुस्टॅच सारखं मुलांसारखं, टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन वाढला जातो. तर ह्यामुळे मग ते कसं पुढे जाऊन ह्याला प्रॉब्लेम येतो म्हणजे फर्टिलिटीला. तर म्हणून त्याची चिकित्सा नक्कीच आयुर्वेद आणि योगामध्ये खरंच चांगले रिझल्ट आहेत. अच्छा. आणि ज्याच्यामध्ये फक्त ट्रीटमेंटच नाही तर तुम्हाला आहार विहार डाएट ह्या सगळ्या गोष्टी सांगून लागतात, मग ठीक होतं. तर माझ्या पर्सनल प्रॅक्टिसमध्ये तर भरपूर केसमध्ये म्हणजे फायदा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे जे डिफिकल्टी होतं ती कन्सीव्ह करण्यासाठी, कारण हे एक कारण आहे. लग्नानंतर जेव्हा बाळाचा प्रयत्न केला जातो तेव्हा मग हे एक फक्त या कारणामुळे बाळ होत नाही आणि मग त्याच्यामुळे स्ट्रेस होतो. ह्या खूप काही गोष्टी इंटर रिलेटेड स्ट्रेससाठी या गोष्टी कारणीभूत आहेत. तर ते त्या हॉर्मोनल बॅलन्स करणं आणि होणं हे एक रिझल्ट आहे आयुर्वेद आणि योगाच्या ट्रीटमेंटमध्ये. तर ते होतात. हो. कारण जनरली कसं लोक ॲलोपॅथीकडे पटकन जातात, लवकर औषधं घेतली जातात, टॅबलेट्स म्हणा किंवा काय म्हणा, मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च होतो. पण पटकन ह्या गोष्टी आयुर्वेद आणि योगाच्या ट्रीटमेंट बद्दल लोकांच्या मनात पटकन कॉन्फिडन्स येत नाही. हो. हा, तर ते कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा
डॉक्टर ऍलोपॅथीचे डॉक्टर आहेत त्यांनी पण ऍडवाइस करणं गरजेचं आहे असं वाटतं. गरजेचं तर आहेच. आणि हम्म. आत्ताच सांगायचं झालं तर खरंच आता चाललंय ते, म्हणजे हम्म. इव्हन ऍलोपॅथिक डॉक्टरही ऍडवाइस करायला लागले. हा सो ते एक महत्वाचं पॉझिटिव्ह आहे. चेंज ह्या काही कपल ऑफ इयर्स मध्ये झालेला आहे. झालेला आहे. कारण की जे सगळ्यांना हेच माहितीये, डॉक्टर म्हणजे ते जे इंजेक्शन देतात, गोळ्या देतात, किंवा जे हम्म. आपले MD MS जे आहेत ते. हम्म. पण आयुर्वेदामध्ये पण MD MS आणि हे सगळे डॉक्टर्स आहेत, आणि ह्याच्यामध्येही ट्रीटमेंट आहे. आहेत. सो हे सगळ्यांना कळलं पाहिजे की कळायला हवं. की आपल्याला अवेअरनेस पाहिजे, आणि आपल्याला त्या पर्टिक्युलर म्हणजे डॉक्टरकडे जाऊन, दोन्ही डॉक्टरकडे, आणि समन्वय साधण्याचं काम तर पेशंटचं. पेशंटच आहे. अगदी मी आता तेच म्हणणार होती. पेशंटच्या मनातही हा प्रश्न यायला पाहिजे की मी ह्या गोष्टींचा पण विचार करायला हवा. तर खूप सारं काय होतं की आपण मीडियामध्ये पण बघतो, कोण ऍलोपॅथिक डॉक्टर आयुर्वेद डॉक्टरला दोष देतो, आयुर्वेद डॉक्टर हा ऍलोपॅथिक. संघर्ष सुरूच आहे, आहे. म्हणजे आयुर्वेद आणि ऍलोपॅथीचा. सो मला वाटतं ब्लेम गेम खेळण्यापेक्षा लेट्स हेल्प पीपल थ्रू अवर एक्सपर्टीज. म्हणजे Correct. प्रत्येक सायन्स आणि प्रत्येक पॅथी ही आपल्या आपल्यामध्ये मास्टर आहे. मास्टर आहे, बरोबर. तर एकमेकांना कसं म्हणजे आपण लोकांना हेल्प करू शकू आपल्या नॉलेजने, ते त्याच्यावर ऍक्च्युली जास्त जोर दिला पाहिजे. बरोबर.